जिल्ह्यातील आरोग्यविषयक सुविधांचा सुवर्णकाळ खासदार नारायण राणेसाहेब यांच्या SSPM हॉस्पिटलपासून सुरू झाला। यापूर्वी इथले गंभीर पेशंट जे होते त्यांना कोल्हापूर, गोवा अगदीच नाही तर मुंबईला जावं लागत होतं। परंतु जेव्हा ह्या SSPM हॉस्पिटलची उभारणी झाली आणि हे हॉस्पिटल सुरू झालं त्यानंतर मात्र सिंधुदुर्गातल्या अनेक गंभीर पेशंटना हे हॉस्पिटल वरदान ठरलेलं आहे। या हॉस्पिटलमधून अनेक असे गंभीर पेशंट इथे दाखल झाले आणि बरे होऊन घरी गेले सुद्धा। आजपासून किंवा ऑक्टोबर महिना हा अँटी ब्रेस्ट कॅन्सर डे अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो आणि याच विषयावरती, अशा गंभीर विषयावरती आणि एका तरल विषयावरती आज आपण या SSPM हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांच्या एका ग्रुपशी चर्चा करणार आहोत। आता आपण सर्वात प्रथम या हॉस्पिटलचे सहाय्यक संचालक डॉक्टर RS कुलकर्णी यांच्याशी बातचीत करणार आहोत। डॉक्टर RS कुलकर्णी SSPM हॉस्पिटलचे सहाय्यक संचालक आहेत आणि एकूणच या हॉस्पिटलमधले ऑन्कोलॉजी किंवा कर्करोग संदर्भातल्या ज्या काही सुविधा आहेत इथे केव्हापासून या सुविधा सुरू झाल्या आहेत आणि त्याचं कामकाज कसं सुरू आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी आपण थेट जाऊया डॉक्टर RS कुलकर्णी यांच्याकडे। डॉक्टर कुलकर्णी नमस्कार। सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। SSPM मेडिकल कॉलेज आणि SSPM हॉस्पिटल तसं बघितलं तर इथल्या रुग्णांना कॅन्सर म्हटलं की मुंबई आणि पुण्याशिवाय पर्याय नव्हता आणि कॅन्सर जेव्हा विषय येतो तेव्हा टाटा हॉस्पिटल हेच आपल्या डोळ्यासमोर येते। परंतु त्याच्याही पेक्षा चांगल्या किंबहुना त्याच्या तोडीच्या सुविधा या SSPM हॉस्पिटलमध्ये देऊ केलेल्या आहेत। काय सांगाल, कसं हे युनिट सुरू झालं आणि त्याची आजची परिस्थिती कशी काय आहे? सन्माननीय खासदार माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांची माझे स्वप्न म्हणतात हे SSPM मेडिकल कॉलेज लाईफटाईम हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर ह्या संबंध जिल्ह्यामध्ये हे ऑन्कॉलॉजी म्हणजे कॅन्सरविषयक कसल्याही प्रकारची सेवा उपलब्ध नव्हते। 1 सप्टेंबर 2018 साली आपल्या SSPM मेडिकल कॉलेज लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये कॅन्सर युनिट आपण सुरू केले। त्या दिवसापासून आजपर्यंत आमच्याकडे 5 ते 6 कॅन्सर सर्जन्स इन हाऊस असतात। ह्याच्यामध्ये ॲब्डॉमिनल कॅन्सर, हेड अँड नेक कॅन्सर, स्केलेटल कॅन्सर, सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट आणि मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट समावेश आहेत। ह्याचे टीम लीडर म्हणून आहे डॉक्टर अनुप कामनकर, डॉक्टर सौरभ फडके आहेत, डॉक्टर राम आहेत, त्याच्या डॉक्टर मेघा म्हणून आहेत, ते मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहेत। असे 6 कॅन्सर सर्जन्सच्या आपले चमू जे आहेत आपल्याकडे काम करीत आहेत आणि हे मेनली ऑन्को सर्जन्स आहेत, अधिक मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहेत। ह्याला सपोर्टिव्ह सर्व्हिसेस जे काय लागणार ते पॅथॉलॉजीच्या हिस्टोपॅथॉलॉजी मेनली असते, बिफोर ऑपरेशन, बिफोर डायग्नोसिस, ड्युरिंग सर्जरी, इवन ऑपरेशनच्या नंतर त्याच्या फायनल तपासणी होणे हे अतिमहत्त्वाचे असते। हे आपले पॅथॉलॉजीमधल्या डिपार्टमेंटच्या प्रोफेसर आहेत, प्रोफेसर वंदना म्हणून, ते सर्व बघतात। त्याला आणखीन एक सपोर्टिव्ह सर्व्हिसेस जे काय लागतात इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून, रेडिओलॉजीच्या माध्यमातून लागतात। हे मॅमोग्राफी लागते आणि महत्त्वाचे म्हणजे जिथे आवश्यक असतं तिथे सॉफ्ट टिश्यू सोनोग्राफीसुद्धा करतात। आपल्याकडे डॉक्टर पल्लवी लोखंडे म्हणून रेडिओलॉजिस्ट आहे। अतिउत्कृष्ट आपल्याकडे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स आहेत। इतकेच नव्हे तर आफ्टर सर्जरी शल्यचिकित्सानंतर ज्यांना लागणार किमोथेरपी वगैरे आहे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये दिले जाते। हे ऑक्टोबर महिना जागतिक ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस कॅम्पेन म्हणून आपण करतो। त्यासाठी सांगायची झाली तर आपल्याकडे 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत 185 ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण येऊन गेले। हे मोठी संख्या आहे, हे आनंदाची बातमी नाही आहे, विचार करण्यासारखे आहे, काळजीपूर्वक आहे। त्याच्यामध्ये अगदी 3 महत्त्वाचे भाग आपल्याला करता येईल। अशा प्रकारचे आजारपणा कसे प्रिव्हेंट करता येईल, होऊ नये म्हणून काय काळजी घेता येईल। नंबर 2 असेल तर अर्ली डिटेक्शन म्हणतो, म्हणजे अगदी लवकरात लवकर बिगिनिंग स्टेजमध्ये ह्याचे निदान झाले तर सामान्यपणे जे मेडिकल लिटरेचर आहे 20 इयर्स सर्वायवल 80% मिळू शकते आपल्याला। म्हणजे सामान्यपणे नॉर्मल जीवनसुद्धा त्याला जगता येईल। आणि थर्ड थिंग म्हणजे अगदी परफेक्ट क्वालिटेटिव्ह ट्रीटमेंट केअर, म्हणजे अभिमानानं सांगावं लागते आपल्या ह्या SSPM मेडिकल कॉलेज लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये अति उत्कृष्ट दर्जाच्या आपले कॅन्सर सर्जन्स टीम, असोसिएटेड जे काय सपोर्टिव्ह टीम आहेत, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी वगैरे,
मेडिकल सोशॉलॉजी कोऑर्डिनेटर्स वगैरे आहेत, अति उत्कृष्ट काम करत असल्यामुळे आत्तापर्यंत आपण 185 रुग्णांना जीवदान दिलं असं म्हटलं तर काय चुकीचे होणार नाही आहे. नक्कीच. अति उत्कृष्ट म्हणजे अशा प्रकारचे त्यांना 21 लोकांना आपण रेडिओथेरपीसुद्धा दिलेली आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या ब्रेस्ट कॅन्सर्स पुढील भविष्यकाळात होऊ नये म्हणून आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे, अवेअरनेस कॅम्पेन करायला पाहिजे, अर्ली डिटेक्शन व्हायला पाहिजे, अति उत्कृष्ट दर्जेदार ट्रीटमेंट व्हायला पाहिजे, जेणेकरून ह्या लोकांना ह्या रुग्णांना अगदी चांगले नॉर्मल जीवन जगता येईल. अशा प्रकारच्या नियोजन, प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन ह्या रुग्णालयात केलेले आहे. आता असं मला वाटते आपले जे काही टीम मेंबर्स आहेत ते प्रत्येकाने आपापल्या जे काय ते डिव्हिजन आहे त्याच्याबद्दल डिटेल सखोलमध्ये तुम्हाला माहिती देतील. नक्कीच. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण जे काही थोडक्यात इथे जे काही ऑन्कोलॉजी डिपार्टमेंट जे काही चालते आणि त्याचं कार्य चालते त्याबद्दल माहिती दिलेली आहे. एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हे वरदान आहे असं म्हणायला पाहिजे. आणि आपण जसं म्हटलं की 185 हा नंबर जो आहे तो फार चांगला आहे, त्याचं हे असं नाही आहे, परंतु भविष्यामध्ये हे कुठेतरी कमी व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी जागृती आणि म्हणजे अवेअरनेस करणं अत्यंत आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या SSPM हॉस्पिटलमध्ये कर्करोगविषयक अनेक सुविधांचा जेव्हा वापर सुरू झाला किंवा अनेक सुविधा जेव्हा सुरू झाल्या त्यावेळेस एक अत्यंत सक्षम अशी टीमसुद्धा इथे निर्माण झाली, तयार करण्यात आली. आणि या टीममध्ये अनेक सर्जन आले, हिस्टोपॅथॉलॉजिस्ट आल्या, रेडिओलॉजिस्ट आले आणि तत्सम मग त्या अनुषंगाने त्या वॉर्डमध्ये काम करणाऱ्या सिस्टर्स देखील आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक कॅन्सरग्रस्तांना या हॉस्पिटलने चांगला हात दिलेला आहे. इथे आलेले पेशंट बरे होऊन आनंदाने आपल्या घरी देखील गेलेले आहेत. एकूणच काय असते ही ट्रीटमेंट, कशा पद्धतीने केले जातात उपचार, काय सांगते आधुनिक वैद्यकशास्त्र आणि स्तनांचा कॅन्सर होऊ नये म्हणून काय घेतली पाहिजे काळजी, अशा अनेक प्रश्नांचा उहापोह करण्यासाठी आज आपण ही विशेष चर्चा घेणार आहोत. एकूणच या SSPM हॉस्पिटलमधली कॅन्सर डिपार्टमेंटमध्ये काम करणारा एक सक्षम अशी टीम आज आपल्यासोबत आहे. आणि आज आपल्यासोबत या विषयावरती, या गंभीर विषयावरती, तरीही माहिती देणाऱ्या अशा विषयावरती चर्चा करण्यासाठी SSPM हॉस्पिटलच्या कॅन्सर डिपार्टमेंटचे आपल्याबरोबर डॉक्टर आहे डॉक्टर राम पाटील सर. हे कॅन्सर सर्जन आहेत. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत हिस्टोपॅथॉलॉजिस्ट डॉक्टर वंदना गावपांडे मॅडम. नमस्ते. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत रेडिओलॉजिस्ट डॉक्टर पल्लवी लोखंडे मॅडम. आणि या कॅन्सर वॉर्डमध्ये काम करणाऱ्या सिस्टर शांती सावंत. एकूणच ही टीम जी आहे ही या इथल्या कॅन्सर वॉर्डमध्ये किंवा कॅन्सरग्रस्त पेशंटना त्यांच्या माध्यमातून उपचार करत असते, त्यांना त्यांच्या मनाची समजूत काढत असते आणि अनेक पद्धतीने त्यांच्यावरती ट्रीटमेंट करून त्यांना बरं होण्यासाठी मदत करत असते. एकूणच कॅन्सर किंवा स्तनाचा कॅन्सर प्रतिरोध महिना म्हणून जेव्हा ऑक्टोबर महिन्याकडे बघितलं जाते तेव्हा एकूणच हा मुळात आधी स्तनांचा कॅन्सर होतो कशामुळे, काय त्याची कारणं आहेत आणि काय दक्षता घ्यायला पाहिजे या संदर्भात आपण डॉक्टर राम पाटील यांना विचारूया. पाटील सर, स्तनांचा कर्करोग हा जो काही आहे हा एखाद्या महिलेच्या आयुष्यातला फार बॅड पॅच असतो. तो होऊ नये किंवा त्याचे जे काही सिम्पटम्स आहेत ते काय असतात की जेणेकरून त्या महिलेला समजेल की आपल्याला कुठेतरी सुरुवात झाली आहे या स्तनाचा कर्करोग होण्याची, किंवा काय त्याचे सिम्पटम्स असतात, काय सांगू शकाल? मुळात हा महिना आपण जो आहे ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून ओळखला जातो किंवा आपण सेलिब्रेट घेतो. याचं कारण असं की आपल्याकडे किंवा जगामध्ये दिवसेंदिवस ब्रेस्ट कॅन्सरचे जे रुग्ण आहेत त्यांची संख्या वाढत चालली आहे. आपण भारताचा विचार जर केला तर दर 4 मिनिटाला एक नवीन रुग्ण आपल्याला सापडत आहे आणि दर 8 मिनिटाला एका रुग्णाचा मृत्यू या कॅन्सरमुळे होतो. आणि आपल्याला सेलिब्रेट यासाठीच करायचं आहे किंवा ही अवेअरनेस यासाठीच गरजेचं आहे. खरं बघता जर स्तनाचा जो कर्करोग आहे तो अगदी क्युरेबल आहे, म्हणजे बरा होऊ शकतो तो, पण आपल्याकडे पाहिजे तशी जागरूकता अजून निर्माण झालेली नाही. बरेच जे रुग्ण येतात अर्ध्याहून अधिक ते पुढच्या अवस्थेत आल्यानंतरच येतात. मुळात एक कारण म्हणजे भीती आणि एक डिनायल म्हणतो आपण किंवा आपण नकारात्मक म्हणतो की आपल्याला कॅन्सर होणारच नाही अशी जी मानसिकता आहे
की मी सगळं ठीक केलं आहे, मग मला कशात होणार, अशी जी मानसिकता आहे त्याच्यामुळे बरेच वेळा दुर्लक्ष केलं जातं. तर लक्षण अगदी सोपी यायची जर म्हटलं तर खरं तर 20 वर्षाच्या पुढील प्रत्येक तरुणीने किंवा प्रत्येक स्त्रीने आपली स्वतःची स्तनाची जी परीक्षा आहे ती स्वतः करू शकतो. त्याला आपण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन किंवा स्वतःची स्तनपरीक्षा असं म्हणतो. ती प्रत्येक महिन्यातून एकदा केली पाहिजे. याच्यामध्ये स्त्रियांना असं जाणवेल की आपले जे स्तन आहेत त्याच्यामध्ये काही गाठ किंवा सूज आली आहे का, त्यांना जर तसं जाणवलं किंवा त्याच्यामधून काही चिकट पदार्थ किंवा काही स्राव येतो आहे का, कुठे दुखतं आहे का, किंवा आपली जी स्तन आहे त्या ठिकाणी काही स्किनमध्ये काही चेंजेस आलेले आहेत का, कुठल्याही प्रकारचं जर काही बदल असेल किंवा काखेमध्ये काही गाठ असेल, अशा प्रकारची साधारण लक्षणं असतात. पण बऱ्याच वेळा संकोच आणि लाज या भावनामुळे आपण बघत नाही किंवा बघितलं तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि हेच कारण आहे की आपल्याकडे जे कर्करोग स्तनाचे कर्करोग जे रुग्ण असतात ते फार ॲडव्हान्स स्टेजमध्ये किंवा पुढच्या स्टेजमध्ये येतात. आणि आपण जर हे वेळोवेळी जर चेकअप ठेवला तर आपण नक्कीच लवकर डिटेक्ट करू शकतो आणि चांगली त्याच्यावर ट्रीटमेंट देऊ शकतो. नक्कीच डॉक्टर राम पाटील यांनी जेव्हा सांगितलेलं आहे की मुळात आधी महिलांचा जो लाज किंवा आपल्याला काही होणार नाही ही एक थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स आपण म्हणूया, असं जरी झालं, जर अर्ली डिटेक्शन झालं तर निश्चितच त्याच्यावरती चांगले उपचार होऊ शकतात. परंतु दुर्दैवाने तसं होत नाही आणि थोडंसं ॲडव्हान्स स्टेजला गेल्यानंतर या महिला कुठेतरी डॉक्टरांकडे येतात आणि मग त्याच्या पुढचे उपचार सुरू होतात आणि मग कधीतरी कॉम्प्लिकेशन्स वाढतात. नक्कीच डॉक्टर हे जे सांगितलं आपण की महिला थोड्या उशिरा येतात किंवा अर्ली डिटेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस केस. पण असं जरी असलं तरी आपल्याकडे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याकडे ग्रामीण भाग जास्ती आहे आणि अजूनही ग्रामीण भागामध्ये एकूणच कर्करोगाच्या संदर्भातला जो काही अवेअरनेस आहे तो थोडासा कुठेतरी कमी आहे. आणि त्यात करून स्तनांचा कर्करोग असेल तर तुम्ही म्हणालात तसं थोडीशी लाज किंवा एक वेगळ्या भीतीने कदाचित ती परीक्षाही कधी कोण करून बघत नसेल की आपले स्तनांचं दर महिन्याला किंवा आपल्याला कुठे गाठ नाही आहे ना किंवा सेल्फ जसं असेसमेंट तुम्ही म्हणता तसं कोण करूनही बघत नसेल. याच्यासाठी गाव पातळीवरती जी आपली आरोग्य यंत्रणा काम करते त्यांच्यामार्फत कशा प्रकारचं प्रबोधन व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? आमच्या हॉस्पिटलतर्फे आम्ही दरवेळेस वेळोवेळी कॅम्प घेतो. त्यामध्ये स्त्रियांचं मोफत त्या ठिकाणी परीक्षण केलं जातं आणि अगदी दर शनिवारी आपण मोफत मॅमोग्राफी म्हणून जे असते तर त्या ठिकाणी आपण खूप कन्सेशनल रेटमध्ये आपण मॅमोग्राफी त्यांना देतो, जेणेकरून ज्यांना काही लक्षणं असतील किंवा त्यांना आपण मध्ये मध्ये कॅम्प घेतो, त्यांचे लेक्चर्स घेतो, त्यांना हे समजवण्याचा प्रयत्न करतो. तसेच प्रत्येक जे PSC आहे आता त्या ठिकाणी आपण आपले प्रतिनिधी पाठवून त्यांनाही त्या जे PHCचे स्टाफ आहे त्यांचंसुद्धा एज्युकेशन आमच्या हॉस्पिटलतर्फे केलं जातं, जेणेकरून म्हणजे ते त्या लोकांचं आणखी प्रबोधन करू शकते. नक्कीच. आता जसं म्हणालात आपण की अर्ली डिटेक्शनसाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मला वाटते मी गावपांडे मॅडमकडे येईन. डॉक्टर गावपांडे, आपण हिस्टोपॅथॉलॉजीच्या प्रमुख म्हणून इथे काम करता. काय हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे काय आणि स्तनांच्या कर्करोगाच्या संदर्भामध्ये तिचा उपयोग कसा केला जातो, काय सांगाल? स्तनांमध्ये गाठी येणं किंवा निपलमधून डिस्चार्ज येणं ह्या 2 कंप्लेंट्स कर्करोगाच्या मुख्य कंप्लेंट्स आहेत. आणि ज्या कोणा स्त्रीला स्वतःच्या स्तनामध्ये गाठ जाणवते तिने हॉस्पिटलमध्ये येऊन ती गाठ चेक करणं अगदी आवश्यक आहे. ती गाठ चेक केल्यावर मोस्टली सर्जन्स माझ्याकडे पाठवतात. मी फाईन नीडल ॲस्पिरेशन बायोप्सी नावाची एक तपासणी माझ्याकडे होते. त्या तपासणीमध्ये मी साध्या नीडलने त्या गाठीमधलं पाणी थोडंसं काढून ते तपासते. जर त्या स्त्रीला निपल डिस्चार्ज असेल किंवा स्राव असेल निपलमधनं तर तोही मी काढून तपासू शकते. ही तपासणी केल्यावर ज्या गाठी कॅन्सरच्या नाहीत त्यांचा स्ट्रेट आउट डायग्नोसिस होतो की हे कॅन्सर नाही. आणि विच इज अ बिग रिलीफ, जे ना पेशंटच्या करता खूप एक मानसिक रिलीफ असतो की मला कॅन्सर नाही. आणि ज्या कॅन्सर आहेत त्या दिसतं
की स्ट्रेट आउट कॅन्सर आहे किंवा मग शंका तरी आहे कॅन्सरची आणि पुढची तपासणी करायला हवी, हे सुद्धा त्या फाईन नीडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजीवरनं कळतं. मग तसा रिपोर्ट मी दिल्यावर कोर नीडल बायोप्सी म्हणून एक कन्फर्मेटरी टेस्ट असते, ती करण्यात येते. त्याचाही रिपोर्ट जेव्हा पॉझिटिव्ह जातो त्यानंतर मग सर्जन्स त्याची पुढची ट्रीटमेंट ठरवतात. बहुतेक सगळ्या केसेसमध्ये सर्जरी होते. सर्जरीच्या नंतर जी सर्जिकल स्पेसिमेन माझ्याकडे येते ती माझ्याकडे मी त्याचे सगळे सेक्शन्स आणि हे घेऊन मी त्याची तपासणी करते. त्याचा मेन उद्देश असतो की कॅन्सरचा स्टेज कुठला आहे हे डिटरमाइन करणं. पॅथॉलॉजीची ओपिनियन लिम्फ नोड स्टेटस करता फार महत्त्वाची असते आणि शिवाय पॅथॉलॉजीमध्ये आम्ही जे टिश्यूज घेतो त्याचे पुढे इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री करून त्याचा जो रिपोर्ट येतो त्याच्या आधारावर पुढची हार्मोनल ट्रीटमेंट किंवा किमोथेरपी ठरते. आणि तो माझा मुख्य रोल आहे म्हणजे कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये, की डायग्नोसिसमध्ये आणि स्टेजिंगमध्ये. बरोबर. मग एकदा डॉक्टर गावकांडे मॅडम यांच्याकडे म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजिस्टने जेव्हा एखाद्या म्हणजे त्या कॅन्सरच्या पेशंटचं निदान केलं की बाबा आहे यांना स्तनाचा कर्करोग आहे, त्याच्यानंतर ती केस तुमच्याकडे येते ॲक्च्युअल ट्रीटमेंटसाठी. मग कशा म्हणजे फर्स्ट स्टेज असेल, सेकंड स्टेज असेल, थर्ड स्टेज असेल किंवा जसं पुढे गेलेलं असेल, कशा पद्धतीचे म्हणजे फर्स्ट स्टेज असेल तर काय उपचार असतात, जसं पुढे म्हणजे ॲडव्हान्स स्टेजला जसं जातात तसे ते उपचार हे सिव्हिअर होत जातात का किंवा काय त्याची कसं तुम्ही ठरवता? मुळात जेव्हा रुग्ण येतो की आमच्याकडे गाठ झाली आहे किंवा काहीतरी लक्षणं सांगतात, तर मुळात पहिली गोष्ट म्हणजे असं घाबरण्याची गरज नाही की कॅन्सरच असेल म्हणून. बऱ्याच वेळा साध्या गाठीसुद्धा असतात किंवा बेनाईन गाठी म्हणतो आपण, तशाही बऱ्याच वेळा असतात. पण आपल्याला त्याची खात्री करून घेणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे मॅडम सांगितले तशा आपण तपासणी अगोदर करून घेतो. तपासणीमध्ये आपल्याला 2 गोष्टी कळतात. एक तर खरोखर कॅन्सर आहे का ते कळतं आणि त्याच्यानंतर त्याची स्टेज त्याचा प्रकार कळतो की नेमका कुठला कॅन्सर आहे. म्हणजे कॅन्सर म्हणजे काय, कुठल्या तरी एका पेशीपासून तो तयार झालेला असतो. मग तो कुठल्या पेशीपासून तयार झालेला आहे, मग त्याचे बरेच प्रकार असतात. आपण सर्वसामान्यपणे सांगतो की कॅन्सर आहे, तर कॅन्सरचे बरेच प्रकार असतात. तर याचा प्रकार कुठला त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट ठरली जाते. तर स्तनाच्या कर्करोगाच्या बाबतीत 4-5 प्रकारच्या ट्रीटमेंट असतात. त्या सगळ्या आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे त्यामध्ये ऑपरेशन आलं, त्यानंतर रेडिएशन थेरपी आली, हॉर्मोन थेरपी म्हणतात ज्याच्यामध्ये काही हॉर्मोन दिले जातात शरीरात जे मासिक पाळीसाठी ज्या उपयुक्त असतात. तशा प्रकारचे जे हॉर्मोन असतात ते आपण त्याचासुद्धा उपयोग करून केला जातो. त्यानंतर काही प्रकारची केमोथेरपी म्हणजे आपण काही औषधं देतो आणि त्याने सुद्धा बरं करतो. आणि हल्ली आता टार्गेटेड थेरपी म्हणतो आपण, तर तशा प्रकारचे ट्रीटमेंटसुद्धा केली जाते. तर याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायच्या असतात, प्रकार बघायचा असतो, स्टेज बघायची असते, तो आजार कुठे कुठे पसरला आहे ते बघतो आपण आणि त्याचे बारीक प्रकार जसं मॅडमने सांगितलं की आपल्याला प्रकार कळाला त्याचा, तर आपण त्यामध्ये बघतो की हा इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री म्हणजे आपण त्याच्यामध्ये काय करतो की हा प्रकार कुठला आहे, याच्यामध्ये कुठला हॉर्मोनला किंवा कुठल्या औषधांना हा प्रतिसाद देईल त्याच्यावर आपल्याला ते कळतं आणि त्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट प्लॅन करतो. नक्कीच. जेव्हा हिस्टोपॅथॉलॉजी झाल्यानंतर सर्जनकडे आल्यानंतर पुढची आणखीन एक स्टेज असेल की म्हणजे रेडिओलॉजिस्ट कडून त्याचं निदान होणं किंवा रेडिओलॉजी किमो म्हणा किंवा हे बाकीचे जे काही उपचार आहेत ते करणं म्हणा. बिईंग अ रेडिओलॉजिस्ट, डॉक्टर पल्लवी, आपण काय सांगाल की असे जे कॅन्सरचे पेशंट आपल्याकडे येतात त्यांना तुम्ही कशा पद्धतीची ट्रीटमेंट देता, काय तुमच्याकडून त्यांच्यावरती कशा पद्धतीचे उपचार केले जातात? बेसिकली रेडिओलॉजीमध्ये जेव्हा पण एखादी स्त्री जिला स्तनांचा काही प्रॉब्लेम असेल, कदाचित कॅन्सरची रिस्क असेल किंवा नसेल, हे सगळं पाहण्यासाठी रेडिओलॉजीचा उपयोग होतो. ह्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या ज्या 2 टेस्ट केल्या जातात, हा उपचाराचा भाग नाही, हा सुरुवातीचा भाग आहे. जेव्हा आपल्याला हे समजतं की गाठ कुठे आहे, कुठल्या लोकेशनला आहे, जसं तुम्ही मॅडमशी बोलला, मॅडम कुठल्या साईटवरून ती सुई टाकून त्याच्यामधून ते स्राव काढतील, हे सगळं प्रकार जो असतो, हे सगळं बघणं जे असतं हे रेडिओलॉजीमध्ये मोडतं.
त्याच्यामध्ये जे 2 महत्त्वाचे टेस्ट आहेत जे की ऑलमोस्ट सगळ्या स्त्रियांना जर स्तनांचा काही प्रॉब्लेम असेल तर केला जातो, तो आहे एक एक्सरे मॅमोग्राफी, ज्याच्यामध्ये आपण जसा छातीचा एक्सरे काढला जातो त्याच टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण स्तनांचा एक्सरे काढतो. आणि दुसरं जे असतं ते सोनोग्राफी, जे की बऱ्याचदा आपण ऐकलेलं असतं की पोटाची सोनोग्राफी वगैरे वगैरे, तसंच आपण एक स्पेसिफिक गोष्टीची म्हणजेच की स्तनांची सोनोग्राफी करून पाहतो. त्याच्यामध्ये एक्सरे मॅमोग्राफी जो आहे ह्याचे दोघांचे पण इवन सोनोग्राफीचा पण 2 महत्त्वाचे रोल असतात. एक तर जेव्हा आपण आता हे अवेअरनेसबद्दल बोलतो, ह्या ऑक्टोबर मंथ आपण ह्याच्यासाठी सेलिब्रेट करतो की लोकांना हे लक्षात यावं की काय प्रॉब्लेम्स असू शकतात, तर ह्याला आपण एक स्क्रीनिंग म्हणतो की ज्या पण स्त्रीला असं वाटतं की मला काहीतरी त्रास असू शकतो किंवा ज्या स्त्रियांना अगोदरपासूनच काळजी घ्यायची की मला लवकरात लवकर लक्षात यावं की काही प्रॉब्लेम आहे, त्याला स्क्रीनिंग म्हणतात. स्क्रीनिंग हे आपण युजली नॉर्मल लोकांमध्ये म्हणजे ज्यांना जास्त त्रास नाही किंवा त्रास नाही अशा लोकांमध्ये करतो. तर ह्याच्यासाठी आपण मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी दोन्हीही वापरू शकतो. त्याच्यामध्ये कर्करोगासाठी ही मॅमोग्राफी जास्त सेन्सिटिव्ह मानली जाते. सेन्सिटिव्ह याचा अर्थ की ते लवकरात लवकर एक आपल्याला निदान किंवा एक शंका सांगू शकते की बाबा इथे कॅन्सर असण्याची शक्यता आहे. तर ही जी मॅमोग्राफी आहे ही युजली आपण 40 वर्षाच्या पेक्षा ज्या मोठ्या स्त्रिया असतात त्यांना आपण ही ॲडवाईस करतो. जर आपण स्क्रीनिंग म्हणजेच की आपण लवकरात लवकर जाणून घेण्यासाठी करतो तर आपण जसं डॉक्टरांच्या सल्ल्याने 6 महिने ते 1 वर्षातून एकदा ती तपासणी करून ही प्रत्येक वर्षी करून लवकरात लवकर जाणून घेऊ शकतो. म्हणजे हा एक तुमचा प्रिव्हेन्शनचा पार्ट झाला की तुम्ही स्वतःहून प्रयत्न करताय की लवकरात लवकर जर काही असेल तर लक्षात येईल. 2 नंबर म्हणजे आता समज पेशंट आला आणि त्यांना अगोदरपासूनच गाठ, सूज किंवा असा काहीतरी त्रास आहे जे की पॉईंट करते की कदाचित कॅन्सर असेल, ह्याच्यामध्ये पण हीच टेस्ट आणि सोनोग्राफी हे महत्त्वाचे असतात. आपल्याला परत तिथे गाठ आहे का, ती कोणत्या प्रकारची आहे, आपल्याला गाठ कशी दिसते, त्याचं मार्जिन्स वगैरे हे सगळे ज्या गोष्टी असतात ह्याने आपल्याला जास्त कळतं की हे कॅन्सर असू शकतं की नसू शकतं. आणि त्याचं स्टेजिंग पण आपण त्याच्यावर करू शकतो. प्लस आम्ही पॅथॉलॉजिस्ट मॅडमना ह्याच्यासाठी मदत करतो की जर काही मोठं लिजन असेल किंवा 3-4 असतील तर त्याच्यामध्ये कोणत्या ठिकाणावरून बायोप्सी घेतली किंवा त्याच्यामधून कुठल्या ह्याच्यात सुई घातली तर जास्त फायदा होऊ शकतो हे आपल्याला लक्षात येतं. हे सोडून पण जसं सर म्हणाले की आपल्याला पुढे जर प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे, जास्त मोठा स्टेजचा कॅन्सर आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला बाकी जे रेडिओलॉजीमध्ये गोष्टी येतात जसं की CT, MRI ह्या गोष्टी महत्त्वाच्या असू शकतात. कारण कधी कधी कर्करोग हा बाहेर पसरतो, कधी छातीमध्ये जातो, पोटामध्ये जातो, बऱ्याचदा मणक्यांमध्ये जातो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला CT स्कॅन, MRI ह्या सगळ्या गोष्टींची मदत भेटली जाते. तसंच पावलोपावली फक्त अगोदरच नव्हे तर ऑपरेशन झाल्यानंतर, त्याच्यानंतर ऑपरेशन केल्यानंतर वर्षानुवर्ष फॉलोअप घेण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या रेडिओलॉजीचे जे टेस्ट्स असतात ह्या उपयोगाच्या असतात. आणि आपले जे सर्जन डॉक्टर असतील त्या पेशंटचे हे जेव्हा केव्हा जे काही लागेल त्या टेस्ट त्या पेशंट्सना सांगतात की ह्या करून घ्या असं. सो बेसिकली रेडिओलॉजीचा रोल असा राहील, फर्स्ट जे स्क्रीनिंग आहे म्हणजेच की सगळ्या स्त्रियांमध्ये ज्या की 40 वर्षाच्या पेक्षा जास्त आहेत ह्यांनी आजचा माझा हा मेसेज राहील की त्यांनी स्क्रीनिंग ही शब्द लक्षात ठेवावा आणि स्वतःचं स्क्रीनिंग जसं मॅडम आणि सर बोलले तसं करावं. आणि 40 वर्षाच्या नंतरच्या स्त्रियांनी ही मॅमोग्राफीची टेस्ट करावी. स्वतःहून आपण बोलून दाखवावं की मला करायची आहे, आपल्या मैत्रिणींना सांगावी, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर ह्या कॅन्सरचं डिटेक्शन होईल आणि आपल्याला डॉक्टर लवकरात लवकर मदत करून त्याचा पूर्णपणे क्युअर करू शकते. डॉक्टर राम पाटील, जेव्हा एखादा पेशंट तुमच्याकडे येतो त्याच्यावरती तुम्ही उपचार सुरू करता, वास्तविक त्यांची मानसिकता म्हणजे एकूणच आपल्याला काय कॅन्सर झालं हे ऐकल्यावरच त्या थोड्याशा कुठेतरी हललेल्या असतात मनामधून, थोडंसं कुठेतरी मानसिकता त्यांची कुठेतरी थोडी विचलित झालेली असते. अशा वेळेस त्यांना कम्फर्ट देणं आणि त्यांना उपचार करणं ह्या दोन्ही गोष्टी सर्जनवरती किंवा त्या डॉक्टरवरती अवलंबून असतात. कशा पद्धतीने तुम्ही अशा महिलांना ट्रीटमेंट देता, त्यांना कसं कम्फर्ट देता आणि खुबीने, कारण ही एक स्टाईल ऑफ हे सुद्धा म्हणता येईल की कसे तुम्ही उपचार करताय, कारण जेवढे तुम्ही कम्फर्टेबली तिला हँडल कराल तेवढी ती जास्ती लवकर त्या ह्याच्यातून बाहेर पडण्यास तिची मदत होईल.
कसं तुम्ही हे दोन्ही यूज करता तुमच्या ट्रीटमेंटमध्ये? बेसिकली आता याच्यामध्ये असं म्हणेल मी की आता जे ट्रीटमेंट निघाल्या आहेत त्या बऱ्यापैकी प्रगत झालेल्या आहेत. अगदी ऑपरेशन असेल तरी सुरुवातीच्या काळामध्ये कॅन्सरचं ऑपरेशन म्हटलं स्तनाचं कर्करोग असेल तर त्याच्यामध्ये स्तनाचा पूर्ण पार्ट, पाठीचा पूर्ण पार्ट आणि छातीचे जे मसल आहेत ते सगळे काढले जायचे. बरोबर. आता अगदी जर लवकर डिटेक्शन झालं असेल त्याच्यामध्ये तर आपण अगदी थोड्या प्रमाणात ऑपरेशन करून ते बरं करू शकतो. कारण बाकीचे सगळ्या ट्रीटमेंट आपल्याला देऊन त्याची मदत घेऊन आपल्याला ते बरं केलं जाऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुग्णांमध्ये आम्ही पारदर्शकता ठेवतो. जे आहे ते त्यांना क्लिअरली सांगतो. आणि यासाठी आम्हाला मी पेशंटसाठी प्रत्येक पेशंटला एक कॉर्डिनेटर देतो. मेडिकल कॉर्डिनेटर म्हणतो आम्ही त्याला. शांती सावंत मॅडम पण ते कॉर्डिनेशनचंच काम बघतात की त्यांना मग काही डॉक्टरांशी डायरेक्ट बोलू शकत नाही किंवा काही पर्सनल प्रॉब्लेम असतात त्यांचे, ते सुद्धा याच्यामध्ये असतात की बाबा आता कसं करायचं किंवा पैशांचे मुद्दे असतात बऱ्याच वेळा, तर ते सुद्धा आपण त्या मेडिकल कॉर्डिनेटरच्या थ्रू करून घेतो. जेव्हा गोष्ट येते इकॉनॉमिक्स किंवा पैशांच्या संदर्भात तर आपल्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना म्हणून आहे. त्याच्यामध्ये पेशंटना एकही रुपया भरण्याची गरज नाही, पूर्णपणे ते मोफत. कारण बऱ्याच वेळा लोकांना भीती अशी असते की आता कॅन्सर झालं म्हणजे खूप जास्त पैसे खर्च होणार आणि एवढं खर्च करून उपयोग होणार की नाही. तर ते पूर्णपणे योजनेमार्फत मोफत होतं आणि जे काय बेस्ट ट्रीटमेंट होऊ शकतं जगभरात जे काही संशोधन चालू आहे त्यातलं लेटेस्ट आम्ही टेक्नॉलॉजी वापरून या ठिकाणी ट्रीटमेंट देत असतो. नक्कीच आपण जे म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्राच्या दृष्टिकोनातून अनुषंगाने आपण ट्रीटमेंट इथे देतात. आणखीन म्हणजे आता ॲडव्हान्स म्हणजे आपण जास्तीत जास्त जसं तुम्ही म्हणालात की 3-4 पद्धतीने कॅन्सरच्या पेशंटवरती उपचार केले जातात. अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करता. सुदैवाने अनेक पेशंट तुम्हाला हात देतात, पण दुर्दैवाने काही लोकांच्या बाबतीत सक्सेसफुल होत नाहीत आणि त्याचा जो गवगवा असतो तो जास्ती होतो. म्हणजे आपण कधीही पॉझिटिव्ह ह्याचा कधीच चांगला कधीच प्रसिद्धी होत नाही, पण निगेटिव्ह 1% जरी असेल तरी ते जास्ती असं प्रॉमिनंटली जगासमोर आणलं जाते की हे असं झालं असं झालं असं झालं करून. तर ते होऊ नये किंबहुना जास्तीत जास्त पेशंटना सकारात्मक उपचार व्हावेत या दृष्टीने आपली टीम कशा पद्धतीने प्रयत्न करत असते? नक्कीच सकारात्मकता नक्कीच महत्त्वाची आहे. या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये आपण त्या अनुषंगाने त्यांना समजावून सांगतो, कॉर्डिनेटर्स देतो आणि अगदी काही जे पेशंट असतात जे आपल्याकडे येतानाच त्यांचा कॅन्सर खूप ॲडव्हान्स झालेला असतो किंवा काही लोकांना ट्रीटमेंट केल्यानंतरही काही फार अपवाद असतात की त्यांना परत येतो. अशा वेळेस तरीसुद्धा त्यांना ट्रीटमेंटची गरज असते. एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघण्याची गरज असते. जरी आपण कधी कधी असं असू शकतं कंडिशन अशी असते की आजार सगळीकडे पसरलेला आहे, दुर्दैवाने अशा वेळेस आपल्याला त्यांना बरं करता येत नाही. कारण जर कॅन्सर लवकर आला तर नक्कीच आपण त्याला बरं करण्याचा प्रयत्न करतो. मात्र अशा पेशंटमध्ये सुद्धा ज्यांना कॅन्सर खूप टर्मिनल स्टेजला असं म्हणतो आपण किंवा शेवटच्या टप्प्यावर असं म्हणू शकतो, त्यांना सुद्धा अगदी असं घाबरण्याची गरज नसते. कारण शेवटी आयुष्य आहे कुठे ना कुठे आपल्याला हे नश्वर हे आयुष्य आहे, जीवन आहे, त्याचं एक मिनिंग आपल्याला कळालं पाहिजे. तर आपल्याला पॅलेटिव्ह केअर म्हणून असतं यामध्ये की ज्याच्यामध्ये पेशंटची मानसिकता आपण बघतो की अगदी जरी त्यांचं मृत्यू त्यांच्या दारावर जरी ठेवलं असेल तरी त्यांनी त्या मृत्यूला कसं सामोरं जावं, असं तसंच समोर गेलं पाहिजे. कारण शेवटी हे मृत्यू हे अंतिम सत्य आहे. मग ते कॅन्सरच्या माध्यमातून असू द्या, हार्ट अटॅकचं असू द्या, तर अशा रुग्णांना सुद्धा आपण कमीत कमी त्यांचं पेन जे आहे ते ते झालं पाहिजे. शिवाय त्यांचा स्वाभिमान सुद्धा आपण जपतो की त्यांना कॅन्सरचे पेशंट आहे म्हणून बाकी लोकांनी वागणूक कशी द्यावी, त्यांनी असं नाही केलं पाहिजे. कॅन्सर आहे बाबा म्हणून त्याला काहीतरी वेगळी वागणूक. बरेच वेळा असं मी बघतो की काही लोक त्यांना कॅन्सर आहे म्हणून बरेच गैरसमज समाजामध्ये पसरलेले असतात. बऱ्याच लोकांना वाटतं की कॅन्सरचा पेशंटपासून दुसऱ्याला कोणाला कॅन्सर होईल का. तर अशा वेळेस आम्ही त्यांच्या घरच्यांची सुद्धा त्यांना येऊन समजूत काढतो की बाबा हा आजार त्या व्यक्तीपुरता मर्यादित आहे, त्याच्यापासून दुसऱ्याला कोणाला होऊ शकत नाही.
आणि त्याची जे काय काळजी घ्यायची आहे त्यांना आम्ही काय करतो की जे फॅमिली मेंबर असते त्यांना पार्टिसिपेट करून घेतो. म्हणजे अगदीच बऱ्याच वेळा असं होतं की त्यांचा फार पुढच्या स्टेजचा आहे, मग त्यांना येणं जाणं सुद्धा हॉस्पिटलला येणं शक्य नसतं, तर आम्ही त्यांच्या घरच्यांना सुद्धा ट्रेनिंग देतो की कशा प्रकारे काळजी घेऊ शकतो आपण. आणि पेन रिलीफ महत्त्वाचीच गोष्ट आहे. आणि जे काही दुसरे काही त्रास असते तर त्याच्यासाठी पण आपण ट्रीटमेंट देतो. आता हे जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा एखाद्या स्त्रीचा स्तनाच्या कॅन्सरवरची सर्जरी झालेली आहे तर त्याला परत रिकरन्सचे चान्सेस असतात का आणि ते किती % असतात? रिकरन्सचे चान्सेस प्रत्येक कॅन्सरमध्ये असतातच. अर्थात मी जसं मागे बोललो, जर कॅन्सरची स्टेज अर्ली असेल तर त्याच्यामध्ये रिकरन्सचे चान्सेस सुद्धा खूप कमी आहेत. म्हणजे आपली स्टेज 1 जर असेल, म्हणजे अर्ली स्टेज म्हणतो आपण, त्याच्यामध्ये 95% सक्सेस रेट, म्हणजे अगदी 4 ते 5% लोकांमध्येच रिकरन्स येऊ शकतो. हीच जर आपलं स्टेज वाढत गेली तर रिकरन्सचा रेटही जास्त वाढतो. नक्कीच. एकूणच एखादा कॅन्सर पेशंट जेव्हा सर्जरीसाठी येतो, त्याच्याची सर्जरी होते, त्याची टेस्टिंग होते, त्याच्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जाते आणि त्यांच्यावरती जी देखरेख ठेवली जाते ती सिस्टर्सकडून ठेवली जाते. आणि ह्या कॅन्सर वॉर्डमध्ये ज्या सिस्टर्स काम करत असतात त्यांना संवेदनक्षम तर असावंच लागते, परंतु त्यांना त्या पेशंटच्या कलाने सुद्धा घेणं हे अत्यंत आवश्यक असते. कारण एकूणच कॅन्सरच्या पेशंटची मानसिक स्थिती ही फार डळमळीत किंवा फार विस्कळीत झालेली असते आणि त्यांना कम्फर्ट देणं हे या सिस्टर्सच्या माध्यमातून जे काही केलं जाणारं काम आहे ते फार महत्त्वाचं ठरते. अशाच या कॅन्सर वॉर्डमध्ये काम करणाऱ्या आपल्या सावंत सिस्टर ज्या आहेत त्यांना मी विचारू इच्छिते की या जेव्हा कॉर्डिनेटर म्हणून तुम्ही जेव्हा काम करता, अशा महिला अनेक असतात, कॅन्सर वॉर्डमध्ये अनेक पेशंट असतात, त्यांच्या मानसिकतेला धरून तुम्ही कशा पद्धतीने त्यांना कम्फर्ट देता आणि त्यांना आणखीन एक उभारी देऊन की याच्यातून आपण बाहेर पडणार आहोत म्हणून त्यांना कसं त्यांचं मानसिक स्थैर्य ठेवण्यासाठी तुम्ही त्यांच्याबरोबर कसं इंटरॅक्शन करता, काय सांगू शकाल? फर्स्ट म्हणजे मी ऑन्कोलॉजी डिपार्टमेंटमध्ये सिस्टर म्हणून काम करते. 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर हा एक ब्रेस्ट अवेअरनेस म्हणून हा दिन साजरा केला जातो. जेव्हा म्हणजे पेशंट आपल्याकडे येतो OPDमध्ये तेव्हा त्याचं फर्स्ट निदान केलं जातं की त्या निदान केल्यावर जर कॅन्सर डिटेक्ट झाला असेल तर पेशंट खूप घाबरलेला असतो. तेव्हा त्याला मेन म्हणजे सायकोलॉजी सपोर्ट देणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर एखाद्या पेशंटचं सर्जरी करायची असेल किंवा किमोथेरपी द्यायची असेल तर ते पेशंटला सर्जरीनंतर पण आपण सिस्टर म्हणून खूप म्हणजे त्यांना मॅनेज करावं लागतं किंवा त्यांच्याशी खूप आनंदाने बोलावं लागतं. धीर दिल्यानंतर पेशंट पण म्हणजे पुन्हा म्हणजे काहीतरी आपल्याबद्दल चांगलं असं रिस्पॉन्स करतो, चांगलं काहीतरी. म्हणजे सकारात्मकता जर असेल तर औषधोपचारांना सुद्धा त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळतो औषध आणि ते काम आपल्याकडून केलं जाते. डॉक्टर, पुन्हा एकदा मी आपल्याकडे येते. कॅन्सर जेव्हा स्तनांचा कर्करोग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आधुनिक किंवा बदलची जीवनशैली जी आहे ती सुद्धा एकूणच कॅन्सरसाठी फार कारणीभूत आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पण पर्टिक्युलरली जेव्हा स्तनांच्या कॅन्सरकडे चा जेव्हा विषय येतो तेव्हा आपला फॉर्म टिकला पाहिजे, म्हणजे काही एका उच्चभ्रू समाजामध्ये तो हे असतो किंवा मग एकूणच म्हणजे त्या स्टेटसला आपण चांगलं दिसायला पाहिजे म्हणून काही ट्रीटमेंट स्तनांवरती केल्या जातात. मग त्या अनेक पद्धतीच्या म्हणजे ब्युटीसाठी असू देत किंवा इतर कुठल्या गोष्टींसाठी असू देत. मग ते सिलिकॉन वगैरे हे जे काही यूज केलं जाते किंवा अशा त्याचा परिणाम आफ्टर काही कालांतराने ह्या कर्करोगाशी संबंधित व्याधींकडे जातो का? मुळात तुम्ही जर एक बघतो मी याच्यामध्ये तुम्ही एक बोलले मला की लाईफस्टाईल जी आपली चेंज झालेली आहे त्याचा नक्कीच परिणाम होतो. बदलत्या लाईफस्टाईल जे आपण वेस्टर्न जे लाईफस्टाईल आहे त्याला ब्लाइंडली अडॉप्ट करतो आहे त्याचं एक मुख्य कारण आहे की आपल्याकडे कर्करोगाचं प्रमाण वाढतं आहे. खरं बघितलं तर हा जो कर्करोग होता याचं प्रमाण आपल्याकडे अगदी कमी होतं आणि आता जसं जसं आपण अडॉप्ट करत चाललो वेस्टर्न लाईफस्टाईल तसं तसं वाढत चाललं आहे. याच्यामध्ये दुसरं एक कारण आहे ओबेसिटी, आपण लठ्ठपणा म्हणतो याच्यामध्ये. तर याच्यामुळे सुद्धा हा कर्करोग वाढण्याची रिस्क फार जास्त असते.
तिसरं एक असतं की बर्थ कंट्रोल पिल्स म्हणतो आपण. तर त्या पण आता टेंडन्सी वाढली की लोक ते घ्यायला लागलेत जास्त. तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. अगदी जर एखादी स्त्री 5 वर्षापेक्षा अधिक काळ जर ती बर्थ कंट्रोल पिल्स जर वापरत असेल तर त्याच्यामुळे वाढण्याची शक्यता वाढते. आणि दुसरं तुम्ही बोलले सिलिकॉन इम्प्लांट्स किंवा प्लास्टिक सर्जरी किंवा जे काही सौंदर्यवर्धक सर्जरीज असतात त्याचा तसा डायरेक्ट संबंध नाही आहे याच्याशी. बरोबर त्याने असं काही वाढतो अशातला प्रकार नाही. बरोबर मात्र ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या केल्याच पाहिजे. आणि त्यानंतर व्यायाम जो आहे तो केला पाहिजे. जर आपण कुठल्याही प्रकारचं कर्करोग, फक्त कर्करोग नाही, तर दिवसातून एक 30 ते 40 मिनटं जर आपण रेग्युलर एक्सरसाइज केली तर नक्कीच आपल्याला त्याचं जे रिस्क आहे ते नक्कीच कमी होईल. याचबरोबर आता जसं आपण म्हणतो की जसा फॉर्म किंवा हे एका स्टेटसमध्ये आपण जेव्हा त्याचा विचार करतो, पूर्वीच्या काळी अशी परिस्थिती होती की एका महिलेला 10-10, 12-12, 14-14 मुलं व्हायची आणि ती सुदृढ आणि सशक्त असायची. आता एखादं मुलं असते आणि त्याला सुद्धा म्हणजे काही कामाला जाणाऱ्या वर्किंग वुमन असतात किंवा काही अधिकारी असतात, त्यांना फिडिंग सुद्धा करू शकत नाही. म्हणजे ज्या लॅक्टेटिव्ह मदर्स असतात परंतु त्या करू शकत नाही, त्यांना फिडिंग त्यांच्या बाळाला दूध पाजू शकत नाही. अशा वेळेस कॅन्सरच्या संदर्भात, पर्टिक्युलरली स्तनांच्या कॅन्सरच्या संदर्भातले जे काही धोके असतात ते वाढू शकतात का? कारण सर्वसामान्य ग्रामीण भागातून सुद्धा आणि शहरी भागातून सुद्धा हा प्रश्न अनेक वेळेस विचारला जातो की एखाद्या मुलाला जर दूध पाजलं नाही आपण तर गाठी होऊन त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? काय सांगू शकाल या संदर्भात? अगदी बरोबर बोललात तुम्ही. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. एक तर ब्रेस्ट फिडिंग आणि जर प्रेग्नन्सी म्हणतो आपण, या 2 नॅचरली अशा गोष्टी आहेत ज्याच्यापासून रिस्कही कमी होते. ज्यांचं रेग्युलर ब्रेस्ट फिडिंग चालू आहे त्यांनामध्ये स्तनाचं कॅन्सर होण्याचं प्रमाण खूप कमी असतं. तसेच ज्यांना प्रेग्नन्सी झालेली आहे त्या स्त्रियांमध्ये सुद्धा हे प्रमाण कमी होतं. मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ब्रेस्ट कॅन्सर जो आहे तो स्त्रियांचे जे हॉर्मोन्स आहेत त्याच्यावर खूप जास्त अवलंबून असणारा कॅन्सर आहे. तर आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे डिस्टर्बन्स करत असू, मग ते पिल्स असू द्या किंवा ब्रेस्ट फिडिंग अवॉइड करणं असू द्या किंवा मग जे प्रेग्नन्सी आहेत जर त्या नसतील होत तर त्याच्यामुळे सुद्धा याची रिस्क वाढते. याचं मूळ कारण अजून कळालेलं नाही. बरेच संशोधन चालू आहे पण त्याच्यात आपल्याला हे कळालेलं की कुठल्या गोष्टीने जास्त होतो त्यात हे 2-3 कारणं नक्कीच आहे. त्यामुळे मी असा सल्ला देईन की रेग्युलर ब्रेस्ट फिडिंग बाळासाठीच नाही तर आईच्या आरोग्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. एकूणच म्हटलं जाते की आईचं दूध हे जीवनामृत आहे आणि ते केवळ त्या बाळासाठी नाही तर ते आईसाठीच्या आईच्या आरोग्यासाठी सुद्धा फार महत्त्वपूर्ण असं आहे. एकूणच हे जे कॅन्सर पेशंट असतात त्यांना जेव्हा वॉर्डमध्ये दाखल केलं जाते सर्जरी झाल्यानंतर, तेव्हा तिथल्या सिस्टरचा, ती ज्या त्या वॉर्डची जी सिस्टर असते तिचा रोल हा असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यांना मानसिकरित्या स्टेबल करणं हे सुद्धा आवश्यक असते. त्यांच्या नातेवाईकांना माहिती देणं हे सुद्धा आवश्यक असते आणि या सकारात्मकतेतून त्या पेशंटचा औषधोपचारासाठी कसा म्हणजे तो त्याच्यातून कसा रिकवर होईल याच्यासाठी सुद्धा तुमचा रोल महत्त्वाचा असतो. कशा पद्धतीने तुम्ही कॅन्सरच्या वॉर्डमध्ये काम करता, काय अनुभव आहे तुमचा? कॅन्सरमध्ये महत्त्वाचं सांगायचं म्हणजे स्तनकर्करोगामध्ये जेव्हा सर्वाधिक महिलांमध्ये हा प्रकार आढळतो, जसे महिलांचे वय वाढते तसे म्हणजे कॅन्सर असू शकतो असं महिलाला वाटत राहतो. महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर आहे की नाही हे एक ब्रेस्ट लंप, नॉर्मल महिलामध्ये ब्रेस्ट लंप जेव्हा आढळला जातो तेव्हा त्याला वाटतो की आम्हाला कॅन्सरच झाला असं त्यांना डिटेक्ट वाटतं असं. पण हा एकच लक्षणे नाही आहे, त्याच्यामध्ये अनेक काही लक्षणे आहेत. त्याच्यामध्ये निपलमधून रक्तस्राव होणे किंवा दुधासारखं मलकी असं पातळ स्रव होणे किंवा लंपमध्ये एक असा मोठा मऊ किंवा कडक असा भाग होणे असं या कॅन्सरमध्ये डिटेक्ट झालेला असतो. तसेच या कॅन्सरमध्ये जेव्हा पेशंट फर्स्ट OPDला येतो तेव्हा पेशंटचं निदान केलं जातो, तेव्हा आपण सिस्टर म्हणून मी एक सायकोलॉजी सपोर्ट देणे हे गरजेचंच आहे. पण प्रत्येक पेशंट हा डॉक्टरशीच कन्व्हिन्स करू शकत नाही असं नाही आहे. मग माझ्या अनुभवाप्रमाणे जेव्हा ते डॉक्टरशी बोलतात
तेव्हा ते बोलू झाल्यानंतर जेव्हा परत ते आपल्या कन्सल्टिंग रूममधून बाहेर आल्यानंतर मला प्रश्न हमखास विचारतात की आता नेक्स्ट म्हणजे उपचार काय करायचे आहेत किंवा आता कसं काय करायचं, ते स्कीममध्ये होणार की नाही आहे, ते खूप प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर मी माझ्या म्हणजे एक सिस्टर म्हणून मी त्यांना कन्सर्न म्हणजे चांगल्या प्रकारे करते की किंवा त्यांना एक सायकोलॉजी त्यांच्या म्हणजे पेशंट किंवा पेशंटच्या रिलेटिव्हला एक चांगलं कन्सर्न करते की म्हणजे तुम्हाला काही भिण्याची काही गरज नाही आहे. तुमचा हा फर्स्ट जर सर्जरी त्यांचं ऑपरेट असेल त्या कंडिशनच्या दृष्टिकोनाने तर ते खूप चांगल्या प्रकारे होईल किंवा त्याच्यानंतर जरी काही उपचार लागले असेल तरी ते स्कीममध्ये होऊन तुमचं काही फ्रीमध्ये होऊन जाईल असं मी चांगलं त्यांना कन्व्हिन्स करते. किंवा एखादी सर्जरी झाली असेल पेशंटची तर त्यांना त्यांचं ड्रेसिंग किंवा त्यांचं इंजेक्शन कशाप्रकारे दिले जातील तर त्यांना मी त्यांच्याशी म्हणजे चांगला संबंध त्यांच्याशी बोलून चांगल्या प्रकारे उपचार म्हणजे त्यांच्यामुळे डॉक्टरांची सल्ला घेऊन चांगल्या प्रकारे त्यांना ॲडवाईस पण दिली जाते त्यांना. तसेच किमोथेरपी हा एक महत्त्वाचा त्याच्यामधला एक पार्ट आहे. किमोथेरपी म्हटलं की बहुतेक पेशंट खूप घाबरतात. मोस्टली पेशंट पहिलं वाक्य त्यांचं हेच असतं की केस गळतात, त्यामुळे खूप लोक घाबरतात. त्यामुळे असं काही नाही आहे, केस घळतात त्या थोडंसं इंजेक्शनमुळे घळतात ते, पण नॉर्मली 6 मंथमध्ये परत येतात केस. मोस्टली पेशंटला किमोथेरपी म्हटलं की खूप घाबरतात. पहिला पेशंट असाच पेशंट करतो की केस घळतात म्हणून. तर इंजेक्शनचा थोडेसे साईड इफेक्ट असतात केस घळणे, पण नॉर्मली असं नाही की इंजेक्शन स्टॉप झाल्यानंतर जे सायकल कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा केस येतात. मग त्यासाठी तुम्ही घाबरण्याची काही गरज नाही आहे. तसंच इंजेक्शन देण्यात थोडे साईड इफेक्ट होतात पेशंटला, पण ते लगेच उपचार सिस्टरना किंवा नॉर्मली इकडचे पेशंट तर लगेच फोन करून मला सांगतातच. त्यामुळे त्यांचे चांगले उपचार होतातच. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे त्यांना ॲडवाईस चांगली द्यायची म्हणजे त्यांना म्हणजे किमोथेरपीबद्दल त्यांना चांगली ॲडवाईस द्यायची म्हटलं तर त्यांनी सध्याच्या या कोविड असल्यामुळे त्यांची इम्युनिटी खूप लो असल्यामुळे त्यांना घरच्या घरी चांगलं उकळलेलं पाणी, घरच्या घरी अन्न शिजलेलं व्यवस्थित जेवणे. नेक्स्ट म्हणजे जी काही फळं खात असाल ती स्वच्छ पाण्याने धुवून सालं काढून त्यांनी खावी. आणि त्यानंतर काही त्यांना त्रास जर असेल तर त्यांनी लगेच त्वरित डॉक्टरांना किंवा नर्सेसला म्हणजे सांगतातच ते. ठीक आहे. आणि त्याबद्दल ओके, थँक्यू. एकूणच शांती सिस्टरने त्या कॅन्सरच्या वॉर्डमध्ये जे काही काम करतात, पेशंटचे अनुभव किंवा त्यांच्याशी पेशंट कसे डायलॉग साधतात या संदर्भात माहिती दिली. एकूणच डॉक्टर, आपण जेव्हा बघतो एखाद्या महिलेवरती जेव्हा शस्त्रक्रिया होते, स्तनाच्या कर्करोगाच्या संदर्भातली शस्त्रक्रिया होते, तेव्हा तिचा एखादा स्तन हा काढून टाकला जातो आणि मग त्या महिलेला म्हणजे तो भाग जो असतो तो पुन्हा त्याला रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी काही थेरपी वापरली जाते का, किंवा पुन्हा तिला तो एक सेल्फ रिस्पेक्ट देण्यासाठी किंवा तिचं स्वतःला एक तिच्या मनाची एक मजबूती पुन्हा होण्यासाठी कशा पद्धतीने काम केलं जाते, काय सांगाल या संदर्भात? मुळात आपण ऑपरेशन करतानाच हे बघतो, आजचा जो प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये आपण बघतो ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी असं म्हणतो आपण. तर ती जास्तीत जास्त पेशंटमध्ये आपण ते करण्याचा प्रयत्न करतो. ज्याच्यामध्ये काय करतो की आपण की ब्रेस्टचा जो नॉर्मल पार्ट आहे तो वाचवण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा आपण अगोदर किमोथेरपी देतो जेणेकरून जी गाठ असेल आजार तो कमी करतो आणि त्यानंतर काढतो, म्हणजे आपला ब्रेस्ट टिश्यू जो आहे तो आपण वाचवू शकतो. काही केसेसमध्ये गाठ खूप मोठी असते, त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्तनाचा भाग काढावाच लागतो कारण आजार तेवढा मोठा असतो. अशा केसेसमध्ये आपण प्लास्टिक सर्जरीचा उपयोग करतो, ज्याच्यामध्ये पाठीमागचे जे स्नायू आहेत किंवा पाठीमागचे किंवा आपल्या बटक्सवरचे जे स्नायू आहेत त्यांचा आपण उपयोग घेऊन त्या ठिकाणी आपण इम्प्लांट त्या ठिकाणी प्लास्टिक सर्जरी करतो आणि तो भाग पूर्ववत आपण बनवतो. त्याच्यामध्ये कधीकधी सिलिकॉन इम्प्लांट्स आणि इतर इम्प्लांट्ससुद्धा आपण वापरतो, जेणेकरून तुम्ही जे म्हटलात त्याप्रमाणे आपण बऱ्याच वेळा कुठलाही फक्त ग्रामीणच किंवा शहरीच भागामध्ये नाही तर सगळ्यांनाच तर सन्मानासाठी गरजेचं असतं. बरोबर. तर त्यांच्यासाठी आपण नक्कीच तो प्रयत्न करतो आणि आपल्या इथे बऱ्याच सर्जरी आपण सक्सेसफुल करून दाखवल्या आहेत. बरोबर. एकूण जेव्हा शस्त्रक्रिया होते, शस्त्रक्रिया झाल्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह जे काही मेजर्स असतात ते सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर
किमोथेरपी जर आपण घेतली किंवा एकूणच जर या संदर्भातल्या शस्त्रक्रिया घेतल्या तर केस गळणं किंवा ऑक्सिजन लेवल कमी होणं, हिमोग्लोबिन कमी होणं, हिमोग्लोबिनची पातळी कमी होणं, असे अनेक प्रकार हे सर्रास त्या पेशंटच्या बाबतीत घडतात. आणि मग केस हा कुठल्याही स्त्रीचा हा महत्त्वाचा एक अलंकार समजला जातो आणि ती कुठेतरी थोडीशी परत एकदा विचलित होते. म्हणजे आपण बघतो की काही महिलांचे ते पूर्ण केस जातात किमोमध्ये. अशा वेळेस त्यांना कसं काही तुम्ही हे करता आणि पोस्ट ऑपरेटिव्ह जे काही हे आहे त्याच्यासाठी तुम्ही त्यांना कसं कन्व्हिन्स करता, काय म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही त्यांचं काय म्हणायचं त्याला मॉरल टिकवता? तर यामध्ये बघा की किमोथेरपी जी म्हणतो आपण, जे कन्व्हेन्शनल किमोथेरपी आहे त्याच्यामध्ये बरेच साईड इफेक्ट पूर्वी होते. आताही काही काही प्रमाणात साईड इफेक्ट अजून गेलेले नाहीत. त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं तसं केस गळणे हा, पण जे केस गळतात ते बऱ्याच महिलांमध्ये ते केस पूर्ववत येतात. ते 5 ते 6 महिन्यांमध्ये गळतात. त्यानंतर ते एक सायकल आपल्या केसांची कंप्लीट होते. त्यानंतर नवीन केस परत यायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने होतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच ट्रीटमेंटसुद्धा आलेल्या आहेत. आपण PRP म्हणून इंजेक्शन्स असतात काही, ते देऊ शकतो आणि त्याने हे करू शकतो. दुसरं हिमोग्लोबिन किंवा रक्ताच्या ज्या पेशी असतात त्या कमी होतात. त्याच्यासाठी सुद्धा आता नवीन टार्गेटेड थेरपी आलेली आहे, ज्याच्यामध्ये हे साईड इफेक्ट होत नाहीत. आणि अगदीच झाले तर त्याच्यासाठी काही औषधंसुद्धा आलेली आहे, जी काही रक्ताची लेवल कमी झाली असेल किंवा रक्ताच्या पेशींची लेवल कमी झाली असेल तर ते सुद्धा आपण औषध देऊन ती लेवल आपण परत वाढवतो. नक्कीच. हे सगळं पोस्ट ऑपरेटिव्ह किंवा अशा संदर्भामध्ये डॉक्टर वंदना, मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छिते की कॅन्सर म्हटलं किंवा की अनुवंशिकता ह्याचा नेहमी उहापोह केला जातो. खरंच कॅन्सर हा अनुवंशिक आहे का? एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला किंवा आईपासून तिच्या मुलीला किंवा मुलाला त्याचं असं चालत राहते, ह्याच्यामध्ये किती तथ्य आहे, काय सांगू शकाल या संदर्भात? असं जनरल स्टेटमेंट करणं शक्य नाही की कॅन्सर अनुवंशिक आहे, अशी स्टेटमेंट करणं शक्य नाही. पण हे नक्की म्हणता येईल की अनुवंशिकता ही कॅन्सरचा एक रिस्क फॅक्टर, महत्त्वाचा रिस्क फॅक्टर होऊ शकतो. स्तनांच्या कर्करोगाच्या बाबतीत मी असं म्हणेन की ज्या स्त्रियांचे इमिजिएट ब्लड रिलेटिव्स, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुमची बहीण, तुमची आई किंवा तुमची मावशी, हे जे ब्लड रिलेशन्स आहेत आपले फिमेल ब्लड रिलेशन्स, या रिलेटिव्समध्ये जर कॅन्सरच्या तुम्हाला हिस्ट्री आहे की बाबा माझ्या बहिणीला कॅन्सर झालेला स्तनाचा, तर नक्कीच मग मी हा विचार केला पाहिजे की हा माझ्याकरता एक मोठा रिस्क फॅक्टर आहे आणि मी माझ्या स्तनांची रेग्युलर तपासणी, सेल्फ एक्झामिनेशन करणं आवश्यक आहे. गरज पडेल तेव्हा मॅमोग्राफी करून घेणं आवश्यक आहे. जर काही गाठ माझ्या हाताला लागली तर लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याची तपासणी करून ही खात्री करून घेणं आवश्यक आहे की ही कॅन्सरची गाठ तर नाही ना, कारण मला हे अनुवंशिकतेची हिस्ट्री आहे. बरोबर. पण असं होत नाही की अनुवंशिकता ज्याला आहे त्याला नक्कीच कॅन्सर होणार, हे चुकीचा समज आहे. आजकाल ज्या नवीनतम तपासण्या पॅथॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये आल्या आहेत त्यात अशा तपासण्या पण आल्या आहेत की ह्या जे कॅन्सरची रिस्क वाढवणारे जे जनुक आहेत, म्हणजे जीन्स आहेत, ते तुमच्यामध्ये आहेत का, ह्याचं या प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्या तपासण्यांमध्ये मिळू शकतं. बरोबर. की तुम्ही हे तुमच्या रिलेटिव्हकडनं हे जीन तुमच्यामध्ये आहेत, सो डेफिनेटली युअर रिस्क इज हायर. तर अशा प्रकारचं या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पॅथॉलॉजी आजकाल देते. बरोबर. आज ब्रेस्ट कॅन्सर प्रतिरोध माह म्हणून ऑक्टोबर महिना साजरा केला जातो आणि या महिन्याच्या अनुषंगाने आपण SSPM हॉस्पिटलमधल्या या तज्ज्ञ डॉक्टरांशी आणि हिस्टोपॅथॉलॉजिस्ट आणि रेडिओलॉजिस्ट यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महिलांना त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या निश्चितच महत्त्वपूर्ण आहेत आणि त्याचा विचार इथल्या एकनेक महिलेने करणंसुद्धा आवश्यक आहे. आपली बदलती लाईफस्टाईल असेल, आज ग्रामीण भागातल्या महिलासुद्धा अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि शहरी भागातल्या महिलांचं तर त्या तर आणखीन पुढच्या स्टेजला जसजशा जातात तसं त्यांच्यामधले जे काही चेंजेस आहेत ते त्यांच्या आरोग्याला सुद्धा धोकादायक ठरू शकतात. एकूणच स्तनाचा कर्करोग होऊ नये म्हणून एखाद्या महिलेने काय करायला पाहिजे याचं विस्तृत आणि अत्यंत सोप्या शब्दात विवेचन डॉक्टर राम, डॉक्टर वंदना आणि डॉक्टर
पल्लवी यांनी केलेलं आहे. आणि या सगळ्यांना साथ देणाऱ्या शांती सिस्टर यांनी सुद्धा त्या वॉर्डमध्ये काम करताना त्या पेशंटशी कसं ते त्या इंटरॅक्ट करतात या संदर्भात सुद्धा सांगितलेलं आहे. एकूणच SSPM हॉस्पिटलमध्ये हा जो काही कॅन्सर डिव्हिजन हे सुरू झालेलं आहे, त्यामुळे जिल्ह्यातल्या कॅन्सरग्रस्तांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे, भविष्यातही होणार आहे. वेगवेगळ्या ॲडव्हान्स मेडिकल थेरपीने कॅन्सर पेशंट कसे बरे होतील याच्यासाठी ही सगळीच टीम नेहमीच सज्ज असणार आहे. आणि एकूणच स्तनांचा कॅन्सर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महिलांना होऊ नये किंवा त्यांनी त्याच्यासाठी काय दक्षता घ्यायला पाहिजे हे जरी या चर्चेतून इथल्या महिलांनी त्याचं जर आकलन केलं तर मला वाटते डॉक्टर आणि मॅडम, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही स्त्री अशी असणार नाही की जिला दुर्दैवाने असा स्तनांचा कॅन्सर होईल. कारण जेव्हा स्तनांचा कॅन्सर होतो तेव्हा त्या महिलेचं कुठेतरी तिच्या मातृत्वाला किंवा तिच्या महत्त्वाला कुठेतरी ठेच पोहोचते किंवा लागते. आणि मग ती त्या गर्तेतून बाहेर पडणं हे तिला तेवढंसं इझी नसते किंवा त्याच्यातून बाहेर पडणं तेवढं सोपं नसते. तर निश्चितच आपल्यासारखी ही जी टीम आहे अवेअरनेसमधून म्हणा किंवा प्रत्यक्ष कॅन्सर झाल्यानंतर जेव्हा तुमच्याकडे त्या पेशंट म्हणून येतात तेव्हा त्यांना निश्चितच तुमच्याकडून उपचार आणि त्याच्यातून बाहेर पडायला मदत होईल. आज या कॅन्सर प्रतिरोध महाचार निमित्ताने आपण सगळेजण आमच्याबरोबर अत्यंत बिलकुलाच असं बोललात आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली. त्याबद्दल संपूर्ण सिंधुदुर्ग लाईव्ह टीमच्या वतीने तुम्हा सगळ्यांचे मी अत्यंत आभारी आहे.